अचूक माहिती इतिहासाची, नेमकी सत्य गाथा महापुरुषांची, व्यक्तिपरिचय शून्य से शिखर तक, आयोजन विविध स्पर्धांचे, नाते घट्ट अध्यात्माचे। पाहून सबस्क्राइब करायला विसरू नका आपले सर्वांचे डॉक्टर वर्षा आडचौरे YouTube चॅनल। मुक्त आनंद घन दिवाळी 2023 या वारी विशेषांकातील आजचा लेख वारी पर्यावरणाची। लेखक आहेत सविता पोटे। संतांनी पर्यावरणाचे महत्त्व ओळखले होते। निसर्गाचा समतोल आणि निसर्गाशी सख्य राखले तरच माणसाचे आयुष्य सुखद होईल याची त्यांना जाण होती। निसर्ग मानवाला हवा, पाणी, पाऊस, प्रकाश, अन्नधान्य असं भरभरून दान देतो। त्या निसर्गाचा आदर करणं हे प्रत्येक मानवाचं आद्य कर्तव्य आहे। वृक्षवल्ली आम्हा सोये रे वनचरे असं संत तुकारामांनी म्हटलं आहे। उदकाचे सुख ते किती, सवेची क्षणे त्रशीते होती, योगी यादे स्वानंद तृप्ती, सुखाशी विकृती पै नाही असं एकनाथांनी म्हटलं आहे। नगरेची रचावी, जळाशये निर्मावी, महावने लावावी नानाविधे असं संत ज्ञानेश्वर म्हणतात। बीजे अंकुरती, उदक नसता उडोनी जाती, एके ठाई उदक माती होता बरे असं समर्थांनी म्हटलं आहे। याच विचारांनी प्रेरित होऊन पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन हे हेतू मनी बाळगत 1996 साली ठाण्यात हरियाली या संस्थेची स्थापना झाली। पर्यावरणाविषयी जागृती आणि व्यापक लोकसहभाग हे या संस्थेचे मुख्य वैशिष्ट्य। राष्ट्रस्य अलंकार वन हे संस्थेचे घोषवाक्य आहे। पंढरपूरच्या वारीच्या वाटेवर सासवड ते लोणंद हा जो टप्पा आहे त्या मार्गावर वृक्षांची संख्या अगदी कमी आहे। त्यामुळे वारीच्या वाटेवरून चालणाऱ्या वारकऱ्यांना निश्चितच त्रास होतो। हरियालीने वारकऱ्यांना वृक्षांच्या बियांची पाकिटे दिली आणि सकाळी मुक्कामाहून निघताना, दुपारी विश्रांतीच्या ठिकाणी वा रात्री मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचताना रस्त्याच्या दोन्ही अंगांना या वृक्षांच्या बिया टाकण्याची विनंती केली। वारकऱ्यांनी या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद दिला। विठ्ठलाचा प्रसाद म्हणून त्यांनी वृक्षाचे बीज स्वीकारले। अंतकरणात भक्तीचे बीज आणि हातात वृक्षाचे बीज असा हा अनोखा संगम जुळून आला। वारीच्या वाटेवर जमिनीत बियाणं रुजवणं म्हणजे ओवी आणि अभंग यामधील भक्तीचं बीज रुजवण्यासारखंच आहे। ही रुजवण उद्याच्या उज्ज्वल आणि सुरक्षित भविष्याची आहे। हा उपक्रम गेली 7-8 वर्षे अखंडपणे सुरू आहे। पहिल्या वर्षी वारकऱ्यांना 10 लाख बियाणांची पाकिटं वाटली गेली, दुसऱ्या वर्षी 25 लाख आणि तिसऱ्या वर्षी 50 लाख अशा चढत्या श्रेणीने ह्या कामाचे स्वरूप वाढत गेले। जमिनीत बी टाकले तर त्यातले बरेचसे लगेच रुजते, पण त्याची चांगली वाढ होण्यासाठी जवळजवळ 3 ते 5 वर्ष लागतात। अधिकस्य अधिकम फलम या न्यायाने जास्तीत जास्त प्रयत्न केले तर त्याचे फलितही त्या प्रमाणात वाढत राहणार हे निश्चित आहे। भारतीय संस्कृतीत झाडे, पाणी, आकाश, अग्नी यांना देवरूप मानले आहे। वेद काळात निसर्गाचे ऋण मानून त्याची पूजा केली जाई। परोपकाराय फलंतीहि वृक्षः, परोपकाराय वहंती नद्या असे संस्कृत वचन आहे। वृक्ष सावली देतात, फळं फुलं देतात, लाकूड देतात। माणूस मात्र आपल्या संकुचित स्वार्थासाठी निर्दयपणे झाडांची कत्तल करतो। आपल्या उपकारकर्त्याच्या उपकारांची फेड अपकाराने करतो। हरियाली हे पर्यावरण रक्षणाचे काम खूप महत्त्वाचे आहे। निसर्गाच्या वृद्धीच्या आणि समृद्धीच्या अनेक अंगांना कवेत घेणारे आहे। विद्यार्थी, तरुण, वृद्ध अशा साऱ्या समाज घटकांना सोबत घेऊन चालणारे हे काम म्हणजे धर्माचेच एक अंग आहे। ही निर्गुण निराकार ईश्वराचीच आधुनिक स्वरूपातली पूजा आहे। आपण निसर्गाला वाचवलं तरच निसर्ग आपल्याला वाचवू शकेल हे काम करणारी मंडळी एका ध्येयाने झपाटलेली आहे। कुठल्याही सरकारी मदतीशिवाय सर्वांच्या श्रमदानाने वसुंधरेचा हिरवा आत्मा जपण्याचे हे काम अनेक परींनी नितांत महत्त्वाचे आहे। माणसाचे पुढचे आयुष्य सुरक्षित निरामय राहावे असे वाटत असेल तर निसर्गाचे पर्यावरण जपणे हे सर्वांचेच कर्तव्य आहे। उद्याचे जागतिक महायुद्ध पाण्यावरून होईल असे भाकीत वर्तविले गेले आहे। या मागचा इशारा लक्षात घेणे गरजेचे आहे। हरियाली या संस्थेची पर्यावरणासंबंधीची ही चळवळ म्हणजे सजग भक्तीचेच एक रूप आहे। हे त्यांचे बोधवाक्य आपल्या विचारांच्या आणि मनाच्या कक्षा विस्तारित करणारं आहे। त्यांची पर्यावरणाची वारी विठ्ठलाच्या समचरणाशी भक्तीच्या भजन, कीर्तन, प्रवचन, भारूड या विविध आविष्कारा इतकीच
निसर्ग रूपांच्या चैतन्यमय रूपातून रुजू होईल यात शंका नाही. संस्थेला पर्यावरणाच्या संदर्भात पर्यावरण संवर्धन, वन्य पशुधन, जलसंधारण, वृक्षारोपण आदी कामांबाबत अनेक स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यांच्या या मूलगामी कामाची व्याप्ती शतपटीने वाढो अशी तया विठुरायालाच प्रार्थना.